नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनल इजी स्टडीवर। जर तुम्ही आरोग्य विभागामध्ये आरोग्य सेवक किंवा आरोग्य सेविकाकरता अर्ज केला असेल तर हा व्हिडिओ तुमच्याकरिता खूप महत्त्वाचा आहे। आम्ही या व्हिडिओमध्ये परीक्षेमध्ये वारंवार विचारले जाणारे प्रश्न घेऊन आलेले आहेत। त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। चला मित्रांनो, सुरू करूया आजच्या व्हिडिओला। पहिला प्रश्न, तापी नदी डॅश 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 वाहिनी नदी आहे। त्याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक ब, पश्चिम वाहिनी नदी आहे। तापी नदी ही पश्चिम वाहिनी नदी आहे। दुसरा प्रश्न, महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे? त्याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक क, शेकरू। पुढचा प्रश्न, महाराष्ट्राच्या शेजारी एकूण किती राज्य आहेत? याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक अ, 6 राज्य। तर महाराष्ट्राच्या शेजारी किती राज्य आहेत? 6 राज्य आहेत। दुसरा प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या पश्चिमेला कोणता समुद्र आहे? याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक ड, अरबी समुद्र। अरबी समुद्र हा महाराष्ट्राच्या पश्चिमेला आहे। शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक क, पुणे। पुणे जिल्ह्यामध्ये शिवनेरी किल्ला आहे। पुढचा प्रश्न, शिवरायांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला? याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक ब, 1674। पुढचा प्रश्न, मॅन ऑफ पीस कोणाला म्हणतात? याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक अ, लाल बहादूर शास्त्री। लाल बहादूर शास्त्री यांना मॅन ऑफ पीस असे म्हटले जाते। पुढचा प्रश्न, एसआय स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारी मेरी कॉम ही भारताची कितवी महिला बॉक्सर ठरली आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ड, पहिली महिला। मेरी कॉम ही एसआय स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारी भारतीयची पहिली महिला बॉक्सर ठरली आहे। पुढचा प्रश्न, मलेरिया रोगाचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, रोनाल्ड रॉस। रोनाल्ड रॉस या शास्त्रज्ञाने मलेरिया या रोगाचा शोध लावला आहे। जेन्नर या शास्त्रज्ञाने खालीपैकी कोणत्या रोगाचा शोध लावला आहे? याचे उत्तर पर्याय क्रमांक क, देवीची लस। देवीची लस या रोगाचा शोध जेन्नर या शास्त्रज्ञाने लावला आहे। पुढचा प्रश्न आहे, हृदयाची स्पंदने मोजण्यासाठी खालीपैकी कोणत्या यंत्राचा वापर केला जातो? याचे उत्तर होईल पर्याय क्रमांक अ, कार्डिओग्राफ। कार्डिओग्राफ या यंत्राद्वारे हृदयाची स्पंदने मोजतात। पुढचा प्रश्न, सूक्ष्म वस्तू पाहण्यास खालीपैकी कोणते उपकरण वापरले जाते? याचे उत्तर होईल पर्याय क्रमांक ड, मायक्रोस्कोप। मायक्रोस्कोप हे सूक्ष्म वस्तू पाहण्यास वापरले जाते। पुढचा प्रश्न, डॉक्टर आंबेडकर यांनी लिहिलेला कोणता ग्रंथ त्यांच्या निधनानंतर प्रसिद्ध झाला आहे? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक ड, बुद्ध व त्यांचा धम्म। डॅश 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 या खाते प्रकारात व्याज आकारणी चक्रव्याढ पद्धतीने केली जाते। याचे उत्तर पर्याय क्रमांक अ, मुदत ठेव खाते। पुढचा प्रश्न, डेंग्यूचा मच्छर साधारणतः डॅश 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 चावतो? याचे उत्तर होईल पर्याय क्रमांक अ, रात्री। इबोला व्हायरसची सुरुवात कोणत्या खंडातून झाली? याचे उत्तर होईल पर्याय क्रमांक क, आफ्रिका। आफ्रिका या खंडातून इबोला व्हायरसची सुरुवात झाली। पुढचा प्रश्न, संत तुकडोजी महाराजांना राष्ट्रसंत ही पदवी कोणी दिली? याचे उत्तर होईल पर्याय क्रमांक अ, डॉक्टर राजेंद्र प्रसाद। डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी संत तुकडोजी महाराज यांना राष्ट्रसंत ही पदवी दिली। पुढचा प्रश्न, महाराष्ट्र केसरी हा वर्तमानपत्र कोण चालवित असत? याचे उत्तर होईल पर्याय क्रमांक अ, लोकमान्य टिळक। पुढचा प्रश्न आहे, रक्तातील तांबड्या पेशींचा नाश होतो हे कोणत्या रोगाचे लक्षण आहे? याचे उत्तर होईल पर्याय क्रमांक ब, मलेरिया। पुढचा प्रश्न आहे, कॉलरा या रोगाचे प्रसार कशामुळे होतो? याचे उत्तर होईल पर्याय क्रमांक क, दूषित पाण्यामुळे। दूषित पाण्यामुळे कॉलरा या रोगाचा प्रसार होत असतो। कोणत्या दृष्टीदोषामुळे कायमचा अंधत्व येते? याचे उत्तर होईल पर्याय क्रमांक ब, कॅटरेट। कॅटरेट या रोगामुळे कायमचा अंधत्व येतो। पुढचा प्रश्न, शरीरातील कोणत्या अवयवामध्ये चरबी जमा होते? याचे उत्तर होईल पर्याय क्रमांक क, ॲडिपोज टिश्यू। पुढचा प्रश्न आहे, डोळे पिवळसर झाल्यास डॉक्टर कोणता आजार सांगतो? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक ड, कावीळ। कावीळ हा आजार डोळे पिवळसर झाल्यास डॉक्टर सांगत असतो। स्वादुपिंडात खालीपैकी कोणते संप्रेरक तयार होते? याचे उत्तर होईल पर्याय क्रमांक ब, इन्सुलिन। इन्सुलिन हे स्वादुपिंडात संप्रेरक तयार होत असते। महाराष्ट्रात कोणत्या शहरात सर्वप्रथम चिकनगुन्याची साथ पसरली? याचे उत्तर पर्याय क्रमांक क, नागपूर। नागपूर या शहरात सर्वात प्रथम चिकनगुन्याची साथ पसरली होती।
पुढचा प्रश्न आहे लॅक्टोज शर्करा कोणत्या प्राण्याच्या दुधामध्ये सर्वाधिक असते? याचे उत्तर पर्याय क्रमांक ड म्हैस. म्हैसच्या दुधामध्ये लॅक्टोज शर्करा सर्वात जास्त असते. पुढचा प्रश्न मराठी भाषेतील पहिले दैनिक वर्तमानपत्र कोणते? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक ब दर्पण. दर्पण हे मराठी भाषेतील पहिले दैनिक वर्तमानपत्र आहे. पुढचा प्रश्न वंदे मातरम हे राष्ट्रगीत बंकिमचंद्र चॅटर्जी यांच्या कोणत्या कादंबरीतून घेतले आहे? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक ब आनंदमठ. आनंदमठ या कादंबरीतून वंदे मातरम हे राष्ट्रगीत घेतले आहे. पुढचा प्रश्न दर्पण हे वृत्तपत्र केव्हा सुरू करण्यात आले? याचे उत्तर होईल पर्याय क्रमांक क 1832. 1832 मध्ये दर्पण हे वृत्तपत्र सुरू करण्यात आले होते. पुढचा प्रश्न आहे शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम कोणता किल्ला जिंकला? याचे उत्तर पर्याय क्रमांक ड तोरणा किल्ला. तोरणा किल्ला हे शिवाजी महाराजांनी सर्वात प्रथम जिंकला होता. क्षयरोगाच्या निदानासाठी कोणती टेस्ट केली जाते? याचे उत्तर होईल पर्याय क्रमांक क मॉन्टॅक्स. कोणती टेस्ट केली जाते? मॉन्टॅक्स. पटकी हा रोग कोणत्या प्रकारचा आहे? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक ब जीवाणूजन्य. पटकी हा रोग जीवाणूजन्य रोग आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकार सर्वोच्च प्रतिनिधी म्हणून कार्य करतात. याचे उत्तर होईल पर्याय क्रमांक ड वरील सर्व. यामध्ये आरोग्यमंत्री, आरोग्य राज्यमंत्री आणि आरोग्य उपमंत्री हे तिन्ही आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकारच्या सर्वोच्च प्रतिनिधी म्हणून कार्य करत असतात. WHO ची पहिली आरोग्य सभा बैठक केव्हा भरली होती? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक ब 24 जुलै 1948. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी विषाणूमुळे होणारा आजार नाही. याचे उत्तर होईल पर्याय क्रमांक ड प्लेग. प्लेग हा विषाणूमुळे होणारा आजार नाही आहे. पुढचा प्रश्न आहे पोलिओ विषाणूचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक अ अँडरसन रॉबिन. अँडरसन रॉबिन या शास्त्रज्ञाने पोलिओ विषाणूचा शोध लावला आहे. पुढचा प्रश्न आहे हिमोग्लोबिन निर्मितीसाठी खालीलपैकी कोणता घटक महत्त्वाचा आहे? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक अ फॉलिक ॲसिड. पुढचा प्रश्न आहे ओरल रिहायड्रेशन सोल्युशन यामध्ये खालीलपैकी कोणता घटक असतो? याचे उत्तर पर्याय क्रमांक ब कॅल्शियम. पुढचा प्रश्न आहे पॅरासिटामॉल गोळी कोणत्या आजारावर वापरतात? याचे उत्तर पर्याय क्रमांक ब ताप. ताप या आजारावर पॅरासिटामॉल गोळी वापरली जाते. पुढचा प्रश्न आहे मुस्लिम सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? याचे उत्तर होईल पर्याय क्रमांक ड हमीद दलवाई. हमीद दलवाई यांनी मुस्लिम सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. पुढचा प्रश्न आहे पहिले वैयक्तिक सत्याग्रही कोण होते? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक अ विनोबा भावे. विनोबा भावे हे पहिले वैयक्तिक सत्याग्रही होते. पुढचा प्रश्न सह्याद्री पर्वतात दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखतात? याचे उत्तर पर्याय क्रमांक अ पश्चिम घाट. पश्चिम घाट या नावाने सह्याद्री पर्वतास दुसऱ्या नावाने सुद्धा ओळखले जाते. पुढचा प्रश्न आहे गुलामगिरी हा ग्रंथ कोणी लिहिला? याचे उत्तर पर्याय क्रमांक ब महात्मा फुले. महात्मा फुले यांनी गुलामगिरी हा ग्रंथ लिहिला होता. पुढचा प्रश्न बघूया समता संघ खालीपैकी कोणी स्थापन केली होती? याचे उत्तर पर्याय क्रमांक ब डॉक्टर आंबेडकर. डॉक्टर आंबेडकरांनी समता संघची स्थापना केली होती. पुढचा प्रश्न बघूया मेळघाट कशाशी संबंधित आहे? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक ड वाघ. मेळघाट हे वाघ व्याघ्र प्रकल्प आहे. महाराष्ट्रात सर्वात कमी जंगले असलेला विभाग कोणता आहे? याचे उत्तर पर्याय क्रमांक ब मराठवाडा. मराठवाडा या विभागामध्ये सर्वात कमी जंगले आढळून येतात. महाराष्ट्रातील खालील जिल्ह्यापैकी कोणता जिल्हा सिमेंटचे कारखाने सर्वात जास्त आहेत? याचा उत्तर होईल पर्याय क्रमांक क चंद्रपूर. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त सिमेंटचे कारखाने आढळून येतात. जिल्हा नियोजन व विकास मंडळाचा अध्यक्ष कोण असतो? याचे उत्तर होईल पर्याय क्रमांक ब पालकमंत्री. पालकमंत्री हे जिल्हा नियोजन विकास मंडळाचा अध्यक्ष असतो. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन कोणत्या शहरामध्ये पार पडतो? याचे उत्तर पर्याय क्रमांक क नागपूर. नागपूर या शहरामध्ये महाराष्ट्राचे विधानसभेचे हिवाळी अधिवेशन पार पडत असतो. पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील हरित क्रांतीचे जनक कोण होते? याचे उत्तर पर्याय क्रमांक अ वसंतराव नाईक. वसंतराव नाईक हे महाराष्ट्रातील हरित क्रांतीचे जनक होते. पुढचा प्रश्न लोणार सरोवर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?
याचे उत्तर होईल पर्याय क्रमांक क बुलढाणा. बुलढाणा जिल्ह्यामध्ये लोणार सरोवर आहे. नारायण सूर्याजी पंत ठोसर यांचे टोपण नाव काय होते? याचे उत्तर होईल पर्याय क्रमांक ड रामदास. रामदास हे नारायण सूर्याजी पंत यांचे टोपण नाव होते. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता आजार अनुवंशिक आजार नाही? याचे उत्तर होईल पर्याय क्रमांक ड काजन्य. काजन्य हा अनुवंशिक आजार नाही. पुढचा प्रश्न आहे, जीवनसत्व ई चे शास्त्रीय नाव काय? याचे उत्तर होईल पर्याय क्रमांक अ टोकोफेरॉल. जीवनसत्व ई चे शास्त्रीय नाव आहे टोकोफेरॉल. पुढचा प्रश्न, सतीची चाल नष्ट करण्यासाठी कोणी प्रयत्न केले? याचे उत्तर पर्याय क्रमांक क राजा राम मोहन राय यांनी सतीची चाल नष्ट करण्यासाठी प्रयत्न केले. पुढचा प्रश्न आहे, कंदिलाच्या काचेला काय म्हणतात? याचे उत्तर पर्याय क्रमांक ड पायली. कंदिलाच्या काचेला काय म्हणतात? पायली. पुढचा प्रश्न आहे, शिवरायांचा विवाह कोणत्या घराण्यातील मुलीशी झाला? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक ब फलटणचे नाईक निंबाळकर. पुढचा प्रश्न, मानवी पेशीत गुणसूत्रांच्या किती जोड्या असतात? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक अ 23. निसर्गात सापडणारा सर्वात कठीण पदार्थ कोणता? त्याचे उत्तर होईल पर्याय क्रमांक ब हिरा. हिरा हे निसर्गात सापडणारा सर्वात कठीण पदार्थ आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी उष्ण रक्ताचा प्राणी कोणता आहे? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक अ देवमासा. देवमासा हा उष्ण रक्ताचा प्राणी आहे. तर अशा प्रकारे आपण बघितले वारंवार येणारे प्रश्न आहेत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आम्हाला कमेंट करा हा व्हिडिओ कसा बनलेला आहे, जेणेकरून पुढच्या व्हिडिओ बनवण्याकरिता आमची उत्सुकता वाढेल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.